तर गावामध्ये संताप आहे आणि या संतापाची जी तीव्रता आहे ती अधिक वाढू लागलेली आहे। कारण पुण्याच्या नवले पुलावरती आंदोलन करण्यात आलेलं आहे या चिमुकलीला न्याय मिळाव्यासाठी। नातेवाईकांनी आणि आसपासच्या मंडळींनी हे आंदोलन केलेलं आहे। जोवर न्याय मिळत नाही तोवर मृतदेहावरती अंत्यसंस्कार करणार नाही असं म्हणत या चिमुरडीच्या नातेवाईकांनी पुण्याचा जो नवले ब्रिज आहे तो अडवलेला आहे। त्यामुळे मुंबईकडनं साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या ठप्प असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर चिमुरडीवरच्या अत्याचाराचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत। चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केल्यानं पुण्याच्या नवले ब्रिजवर मोठी कोंडी पाहायला मिळते। मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, काय चित्र आहे सध्याचं? या दुर्दैवी मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झालंय आणि त्यानंतर तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी खरं तर नातेवाईक मृतदेह घेऊन निघाले। मात्र त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि पुण्यातील नवले पुलाजवळ या सगळ्या नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नागरिकांनी आंदोलन सुरू केलंय, ज्यामुळं नवले पुलाच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। काही किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा गेलेल्या आहेत आणि या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो आहे। आपण पाहिलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की या आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जातील। मात्र या मुलीचे जे नातेवाईक आहेत किंवा त्यांच्यासोबत असलेले जे लोक आहेत ते मात्र अजूनही संतप्त असल्याचं पाहायला मिळतंय। मंदार, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।